गाईज कशा आहात तुम्ही? आज आपल्याला कपडे घ्यायला जायचे. आज आपला पहिला ब्लॉग आहे. तुम्हाला दाखवणार मी आता कोणते कोणते कपडे घेणार आहे. चल तुम्हाला दाखवतो कोणते कोणते कपडे घेणार आहे. तर हाय मित्रांनो, हा रोड आहे. आपल्याला जायचं कपडे घ्यायला आज. आणि आपण हा रोड आहे कपडे घ्यायला जायचा म्हणजे मोतीबागला जायचं रोड आहे. आणि तुम्हाला तुम्ही ट्रॅक दाखवतो. आता हा रेल्वेचा हा जालना टू संभाजीनगरचा ट्रॅक आहे. तर बघा मित्रांनो, आपण इथं कपडे घ्यायला आलो आहे. कार्तिकमध्ये 10 मिनटं घातले तर कार्तिकला काही कपडे आवडले नाही, त्याच्यामुळे आपण ह्या दुकानात आलो आहे आता कपडे घ्यायला. तिथं बघू आता कार्तिकला कपडे आवडते का नाही तर बघू. मला तर हा शर्ट एक नंबर आवडलेला आहे. एकच नंबर आहे. 3 शर्ट होतं बाप, राख आहे नुसते राख. एक नंबर आपल्याला 3 शर्ट आवडले. आणि आपण इथून शर्ट घेतलेले आहे नाही, आपण इथं पॅन्ट घेतलेलं आहे. दुसऱ्या दुकानातून कसं स्वस्त पडलं आहे आम्हाला इथे पॅन्ट, त्याच्या आम्ही इथून घेतलेलं आहे. आणि बघा आमची शॉपिंग झालेली आहे पूर्ण एकदम. आम्ही आता गणपती पाहायला चाललो आहे. इथं गणपती बघितले आम्ही, एक नंबर गणपती, एक नंबर आपल्याला लय आवडले गणपती. पण आहे ना कसं आहे ना, खूप रेट सांगताय गणपतीचे, त्यामुळे आपल्याकडे 1 महिना आहे. आपण 1 महिन्यानंतर येऊन नंतर बघू आपण रेट. यांना माहितीच नव्हतं मी ब्लॉग करतोय म्हणून. आता यांचं काय म्हणताय बघा तुम्ही. मित्रांनो हे चमन आहे जालन्याचं. आणि मला तुमच्या कॅमेरा नाही ड्रॉप पडला होता, त्याच्यामुळे मला सॉरी एकदा, पण त्याच्यामुळे तुम्हाला दिसलं नाही ते. आता आपण कपडे घेऊन सरळ घरी चाललो आहे. नाही बघा तुम्ही, आता शनी मंदिर आलेलं आहे. आणि बघा तुम्ही लगेच 1 मिनिटात आता आनंदस्वामी मंदिर आहे. आनंदस्वामी मंदिर हे बालाजी मंदिर आहे. आता बघा आपलं मुक्तेश्वर द्वारपासून फक्त 5 मिनिटं घरी ना, ते मुक्तेश्वर द्वार गेले. आणि आता आपण मोतीबागूला आले. इथं म्हणलं पाणीपुरी खावालतोय नाही म्हणतोय. आणि हे छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा आहे. आणि पुढे जे बघितलं तुम्ही ते मोतीबाग आहे. कॉलेजला आलो तुमचं घर जवळ आहे आपलं, इथं माझा करत आता घरी आलेलो आहे. घरी येऊन तर काय बघतो तर काय आपल्या ताटासमोर मस्त चहा आहे बघा, मस्त चहा, एक बिस्किटचा पुडा, मस्त चहा पिऊन आता पुन्हा आपल्याला बाहेर जायचे फोटो काढायला. आणि तुम्हाला तर दाखवलंच मी माझ्या मागं कपडे घ्यायला गेलो तर आपण गणपती पाहिले आपण बाहेर फिरायला. मग तुम्हाला पुन्हा दाखवतो मी काय करणार तर. मित्रांनो बाहेर मस्त पावसाचं वातावरण झालेलं आहे. एकच नंबर वातावरण झाले. कसं सांगू तुम्हाला, इथं खतरनाक वातावरण झाले. एकच नंबर वातावरण आहे. आणि गाडी आपली खाली उभा आहे मस्त, दोन्ही पण गाड्या. आणि आता आपलं थोडं बाहेर जायचं तर आहे, पण आता आपलं जरासं घरचे म्हणताय की थोडं वेळ घरात बस आणि मग जाय. आता वाजलेले 4 साडेचार होत आहे. मग आपण 5 वाजेपर्यंत जाऊ बाहेर आणि तुम्हाला सगळे अपडेट देऊत आपण. चाललो लपून बाहेर. तुम्हाला दाखवतो मी कार्तिककडे चाललो. तुम्हाला दाखवतो बघा, चाललोय मी कार्तिककडे जातो मस्त कार्तिकच्या घरीकडे. कार्तिक आपला जीव लग्न आता आलं कार्तिकचं घर, कार्तिकची गाडी. आवाज देऊ आपण त्याला. मित्रांनो ही आपली खदाने, एकच नंबर स्वच्छ पाण्याने भरली आहे. कारण की याच्यात नळाचं पाणी आहे ना, आम्ही तो उन्हाळ्यात पवायला पण होतो. लय मजा येते. यांचं माकडावानी काय चालू वेळचाळी. आता आमचे फोटो काढून चालले. आणि पावलं पोरग काही येडच आहे करून राहिले. चलो आता आम्ही घरी. हे बघा मित्रांनो, आत्ता काढलेले फोटो आम्ही माझ्या फोनवरून. कार्तिकचे माझा फोटो बघा, हा आमचा ग्रुप फोटो, हा मी गाडी चालताना फोटो काढ, हा माझा फोटो आहे. मित्रांनो माझ्या कोणी चुकी झाली. हा एक प्राणी नसून हा एक पक्षी आहे. मला म्हणजे तर आठवलं नाही मला. आणि इकडं पण आहे बघा तुम्ही, याचं नाव पाहून दमन की कार्तिक बघा, ते अजून एक प्राणी आहे. आता आंघोळ केलेली आहे. आंघोळ करून आता आपल्याला जायचं ग्राउंडला. बिना जायचं होतं, पण सगळं फ्रेश वाटलं पाहिजे. आत्ता झोपणे झालेली, रात्रभर काय ब्लॉग एडिट केला, सगळं केलं, त्याच्यामुळे झोपणे झाली. आणि आता सकाळची 4ला 10 मिनटं कमी आहे, म्हणजे सॉरी 4:30ला 10 मिनटं कमी आहे. आणि आता आपण स्वप्नीला फोन लावणार आहे. आणि स्वप्नीला फोन लावल्यानंतर स्वप्नील काय म्हणतो ते बघणार आहे. आणि स्वप्नील जरी नाही आला आज तरी आपण जाणार आहे.
तेवढं तर आपलं ठरले फिक्स. बघा आपण एकदम मस्त हे असं जरा घाण आहे. आता नेमकी चांगली केलेली आपण. हाय मित्रांनो, आपली टी रेडी आहे. बघू शकता तुम्ही. याच्यात काय 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 नाही टाकलं ते मी फक्त तेवढं सांगा. बघा तुम्ही, आपली टी रेडी आहे. टी पिऊन रेडी झालेली आहे. भाऊ आता स्वप्नीला पुन्हा फोन लावतो. त्याचा फोन पहिले स्विच ऑफ आला. आता मलाच टेन्शन आले काय करायचं म्हणून. त्याचा पहिले फोन स्विच ऑफ आलेला आहे. आता मला असं वाटतं तिकडंच जावा, त्याचा दरवाजा वाजवा, उठव. तर आपण टीचा क्लास ठेवून देतो आणि तिथे गेलो फोन लावतो मला. हाय गाईस, आणि आता खूप अंधार आहे बाहेर. कधी अंधार आहे तुम्हाला दाखवतो मी बाहेर किती अंधार आहे. डायरेक्ट काही दिसत नाही बाहेर. बघा रॉकी बोलतोय. आता आलो मी बाहेर. आलो तसंही बाहेर, पण बाहेर कोणी नाही आहे. लय अंधार आहे, जावा बी वाटायला नाही. अरे मी तरी 4ला चाललोय. मला तर माझी इच्छा तर 4:30ला जायची होती. लोक झोपले म्हणून हळू बोलतोय मी. जायला काही नाही मित्रांनो, जायला आपण जाऊ त्याच्या घराजवळ. पण बघू, सकाळचे 4:30 वाजले. सगळे लोक येतील आपल्या अंगावर. कोण वाजवलं दरवाजा, कोण वाजवलं दरवाजा. पहिलेच त्याचा फोन स्विच ऑफ राहिला. त्याच्यामुळे मला जायला रिक्षा वाटत होती थोडीशी. आणि तुम्ही बघा ना किती अंधार आहे पुढे. बघा तुम्ही किती अंधार आहे. तिकडे आहे त्याचं घर. तुम्हाला दिसू का ह्या हे 2 घर आहे का? 2 घराच्या पाठीमागून त्याचं घर आहे. किती अंधार आहे बघा तुम्ही. मग आपली जायची काही इच्छा नाही होऊ राहिली. काढा पिऊन झाला आपला. मित्रांनो, आपला प्लॅन झाला होता की गाडी घेऊन जाऊ आपण. पण बघितलं तर गाडीच पंक्चर आहे. तर आता काय करायचं. ही गाडी तर आपल्याला देत नाही, म्हणजे चालवता येते आपल्याला, पण बाहेर नेऊ देत नाही. आपली इलेक्ट्रिक न देता यायची. इलेक्ट्रिक जाऊ देतात. आपण इलेक्ट्रिक पण बाहेर जाऊ देत नाही गावात. पण स्वप्नाच्या घरी तर जायचं होतं आपल्याला. बघू आता आपण. उजेडायची थोडंसं उजेडू देऊ, 5 वाजू देऊ आणि मग जाऊ स्वप्नीलकडं. पण आज तर जायचं तर ग्राउंडला पण. हाय मित्रांनो, आता आलो आहे स्वप्नीलच्या घराकडं. आलो आहे पण इकडं कोणीच नाही. नुसतं अंधार बेजा, काही दिसत नाही इथं आपल्याला. हाय गाईज, आम्ही आलेलो आहे. पण ह्या रस्त्यावर तर काही काळं कुत्रं नाही आहे. उलट रस्ताच काळा आहे. आणि आता आम्ही बघा 2 जण आलेलो आहे. तर आम्ही बी दिसणार नसेल तुम्हाला. बघा तुम्ही, रस्ता दिसतोय का? फक्त गाड्या दिसत आहे. मित्रांनो, आता आपण आलेलो आहे आंबट चौकलीनं. आता सकाळचे वाजलेले आताच कमीत कमी 5:30 झाले. 5:35 झालेले. आणि बघा तुम्ही, अजून पण अंधारच आहे इकडं. तरी पण आपण आलो तुमच्यासाठी. बघा आता थोडंसं उजाडतंय. आपण नंतर उजाडल्यावर भेटू. गाईस, चाललोय आता आम्ही वापस घरी. चलत चाललोय आता. पळत आलो. चलत चाललोय. बघा अशी हेवी ड्रायव्हर जाते, तोंड घासून पडते पुढे जाऊन. त्याच्यामुळे म्हणतो पुढे गाडी चालवू जाऊ नका जोरात तुम्ही. हे ट्रॅफिक लाईट आहे काय हो? याचा काय हाल केला आहे लोकांना. मित्रांनो, आता घरी आलोय आम्ही. घराजवळ आलोय. मग आता घरी चाललोय.